मानखुर्दमध्ये कोसळलेल्या ड्रिलिंग क्रेनमुळे मुंबईकरांना काल दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। शिव पनवेल महामार्गावर तब्बल 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। नेमकं काय घडलं होतं पाहूया हा रिपोर्ट। मानखुर्दमध्ये कोसळलेल्या ड्रिलिंग क्रेनमुळे मुंबईकरांना बुधवार दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। सायन पनवेल महामार्गावर 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। रखरखत्या उन्हात मुंबईचं प्रवेशद्वार क्रेन कोसळल्याने बंद झालं आणि त्याचाच फटका वाहतूक कोंडीवर झाला। विशेष म्हणजे मानखुर्द, गोवंडी, चेंबूर असे 12 ते 13 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। भर दुपारी कडाक्याच्या उन्हामध्ये 6, 7, 8 तासापेक्षाही जास्त वेळ वाहन चालक हे रस्त्यावर अडकून पडले। या घटनेमध्ये एका पोलीस शिपायाचा मृत्यू देखील झाला। सध्या वाहतूक ही सुरळीत जरी असली तरी या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या शिव पनवेल महामार्गावर मंगळवारी रात्री ड्रिलिंग क्रेन कोसळल्यानं वाहतुकीचे अक्षरशः 3:13 वाजले। मानखुर्द परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ही क्रेन आणण्यात आली होती, मात्र भुसभुशीत जमिनीवर उभी असलेली ही क्रेन अचानक कोसळली। या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका बुधवारी वाहतुकीला बसला। चेंबूर, मानखुर्द आणि गोवंडी परिसरात दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। नवी मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहनं तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडली होती। रखरखत्या उन्हात वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यानं मुंबईकर अक्षरशः हैराण झाले। 15 ते 20 मिनिटांचा प्रवास करण्यासाठी काहींना 5 ते 6 तासांचा कालावधी लागला, तर काहींना त्यापेक्षाही जास्त कालावधी लागला। सायंकाळच्या सुमारास परिस्थिती आणखीन बिकट झाली। अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला, तर काही नोकरदारांनी लोकलचा पर्याय निवडला। Hi, I'm here on Mankhurd Bridge. It's been exactly 5 hours that we are stuck here. I'm going towards Pune. You can see the traffic behind me and ahead of me there. We called the traffic control team. They are saying that have patience, the jam is really bad and they are not sure when the jam will get resolved. भूख लगी है वगैरह हम बोल नहीं सकते हैं। I know people must have gone through much terrible scenario than us, but this is scary. दरम्यान या दुर्घटनेत पोलीस शिपाई संतोष चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चेंबूर येथील पूर्व नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले चव्हाण हे दुचाकीवरून जात असताना क्रेन त्यांच्या अंगावर कोसळली। या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण घटनेमुळे बांधकाम सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा किती तत्परतेनं काम करते याचाही मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकारच्या हलगर्जीपणामुळे अशा अनेक अपघातांमध्ये नाहक नागरिकांचे बळी जात आहेत। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।